हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. आता सेकंड एक्सरसाइज 2.4 चालू आहे, ज्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल बघायचे. जर आपण एक्झाम्पल बघूया, त्यानंतर आपण कन्सेप्ट वन बाय स्टेप करू. इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन नेक्स्ट चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन यामध्ये डिफरन्स बघायचा आहे. पहिले तर आपण डेफिनेशन बघूया. सी, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे समजा एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन बनतो, आणि एफ डॅश ऑफ एक्स हा लेस दॅन 0 बनला तर तो डिक्रीजिंग फंक्शन बनतो. डेफिनेशन खूप सिंपल आहे. जर समजा एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन आहे. ओके, आणि एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर लेस दॅन 0 असेल तर तो फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन बनतो. या दोन्हीचं डेफिनेशन आपल्याला क्लिअर आहे. आता एक्झाम्पल बघूया. आता ह्या एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12 मायनस 16. हे एक्झाम्पल आहे. त्यात मी काय सिंपल डेरिव्हेटिव्ह घेतला, एफ डॅश ऑफ एक्स काढला, एफ डॅश ऑफ एक्स. फक्त ह्या टर्मचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करता आलं पाहिजे आपल्याला.